महिनाभरात ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोगावरील दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कर्करोगाचा शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्यानं सर्वसामान्य रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारवड ठरताना दिसत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ज्योती यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी त्याच पाणावलेल्या डोळ्यांनी मायेची थाप देत सिव्हिल रुग्णालयाचे आभार व्यक्त केलेत. ठाण्यात राहणाऱ्या ज्योती या 50 वर्षीय महिलेला तंबाखू खाण्याची सवय होती. त्यामुळे त्याचा त्रास त्या महिलेला होऊ लागला होता. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची जीभही जाड झाली होती. बोलताना आणि जेवताना त्यांना भरपूर त्रास होत होता. दरम्यान सिव्हिल रुग्णालयात त्या संदर्भात ज्योती आल्या होत्या. त्यावेळी जिभेची त्यांनी बायोप्सी केली असता तिच्या जिभेचा कर्करोग झाल्याचं निदान झाल्यावर जिभेची शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं. ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती दंत शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे. तत्पूर्वी ज्योती यांची सर्व रक्तचाचणी झाल्यावर शारीरिक स्वास्थ्य याची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली गेली. दरम्यान ज्योती यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता. त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑन्कोसर्जन डॉक्टर हितेश सिंघवी यांच्या मदतीनं ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया दंतशल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार, भूलतज्ञ डॉक्टर प्रियंका महांगडे, याचबरोबर मिलिंद दौंड, जागृती गायकर, प्रिया पगारे, स्मिता माळी, रत्नाकर ठाकरे, मदन यादव आदींनीही यशस्वी केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील कामकाज सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नीट परीक्षेसंदर्भातील पेपरफुटीच्या विषयावर बोलत असतानाच अचानकपणे त्यांचा माईक बंद करण्यात आला होता. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून भारताचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या लोकसभेच्या पवित्र वास्तूत विरोधकांचा आवाज दाबून लोकशाहीचा गळा घोटण्याचा अश्लाघ्य प्रकार मोदी, शहा, बिर्ला या त्रिकुटाकडून घडला आहे. याच पार्श्वभूमीवर या लोकशाहीविरोधी घटनेचा निषेध करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीनं नुकतंच ठाणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बाहेरील पदपथावर मूक निदर्शनं करण्यात आली. यावेळी धर्मराज्य पक्षाच्या वतीनं सत्ताधारी भाजप महायुतीचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. CET आणि नीट परीक्षांचे फुटलेले पेपर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी काही शिक्षकांनी पैसे घेतल्याचं समजतंय. दोन्ही घटनांमध्ये शिक्षकी पेशा बदनाम झाला असून या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी एका पत्रकार परिषदेत ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. सर्व मेडिकल फील्डच्या ॲडमिशनकरिता 24 लाख विद्यार्थी बसले होते. या परीक्षेमध्ये अतिशय गोंधळाचं वातावरण तयार झाल्यानं पेपर फुटल्याचं उघड झालं. बिहार आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी पेपर फुटलाय आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याबद्दल विक्रांत चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली आहे. मागील 7 वर्षांमध्ये जवळपास 70 पेपर फुटले. यातील अतिशय अनेक महत्त्वाच्या परीक्षा आहेत. देशातील अनेक केंद्रातील शिक्षक किंवा मुख्याध्यापक किंवा कर्मचाऱ्यांचा या परीक्षा प्रक्रियेशी थेट संबंध येतो. पेपरफुटीमध्ये जसा काही शिक्षकांचा थेट संबंध आला तसा कोकण पदवीधर मतदारसंघात पैशांचा पाऊस पडला. काही शिक्षक आणि संस्था चालकांनी यात आपले हात ओले करून घेतले असल्याचंही समजतंय. पेपरफुटी आणि पदवीधर निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. त्याच्यानंतर एंट्रन्स एक्झामिनेशन आपल्या देशात सुरू झालेले आहेत. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांसाठी ह्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. त्याच्याच एक भाग म्हणून नीट आहे या ठिकाणी. आणि नीट एक फक्त हे आहे, निमित्त आहे. परंतु या सगळ्या ज्या परीक्षा आहेत याच्यात सर्रास पेपर फुटी होते आणि त्यामुळे जे खऱ्या अर्थाने अभ्यास करून शिक्षण घेणारी जी मुलं असतात, गरिबांचे असतील, श्रीमंतांचे असतील, रात्रंदिवस जे अभ्यास करतात, त्यांची बौद्धिक क्षमता वापरून ते जास्ती मार्क मिळवतात, त्यांची या ठिकाणी कुठेतरी गळचेपी होते, फसगत होते. कारण हे पेपर फुटल्यामुळे जे अभ्यास करत नाहीत किंवा जे पेपर विकत घेऊ शकतात अशी मंडळी, बोकस मंडळी या ठिकाणी जास्ती त्याच लेवलची मार्क घेऊन पास होतात आणि त्यामुळे ह्या ठिकाणी समतोल राहत नाही पुढच्या ह्याच्यामध्ये, अभ्यासक्रमामध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये.
त्याच्यामध्ये समतोल राहत नाही, कारण अशी चुकीची लोक चुकीच्या ठिकाणी जातात चुकीच्या मार्गाने, आणि त्यामुळे ही पेपर फुटी जी झाली आहे हिचा थेट संबंध एक काल परवाच्या पदवीधर निवडणुका असतील किंवा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक याच्याशी जोडला जातो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड रस्त्याचं साधारणतः 1 महिन्यांपूर्वीच दुरुस्ती करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानं रस्त्यात पुन्हा चाळण झाली. 15 दिवस वाहतूक बंद करून बनवण्यात आलेला रस्ता 5 दिवसांत पावसात पुन्हा खराब झालाय. तासनतास ट्रॅफिकमध्ये उभं राहून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केलं होतं, परंतु त्याची परतफेड म्हणून पुन्हा खड्डे आणि पुन्हा तोच त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. राज्य सरकारनं माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली असून त्यामध्ये 1,000 ते 1,500 रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र संतप्त पुरुषवर्ग यांनी आपल्या लाडक्या भावाला 1,000-1,500 रुपये देऊ नका, परंतु एक चांगला रस्ता द्या, म्हणजे कोणाचा बाप, कोणाचा नवरा, कोणाचा भाऊ आणि कोणाचा मुलगा रस्त्यात जाणार नाही असं म्हटलं आहे. दक्ष ठाणेकर नागरिक दीपक जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना या समस्येबद्दल अधिक माहिती दिली. त्यांनी प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याचं आवाहन केले. महिलांकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी शनिवारी 6 जुलै आणि रविवारी 7 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयात 2 दिवसीय शिबिर आयोजित केल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, अधिनिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अधिनिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचं 15 वर्षांपूर्वीचं रेशनिंग कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पिवळे किंवा केसरी रेशनिंग कार्ड, अर्जदाराचं हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचे फोटो, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचं अधिनिवास प्रमाणपत्र, 15 वर्षांपूर्वीचं रेशनिंग कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, सोबत मूळ कागदपत्र आणि एक झेरॉक्सची प्रत आणावी. पांढरे शिधापत्रकधारक ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा फायदा घेता यावा, यासाठी आवश्यक असा उत्पन्नाचा दाखला या शिबिरात मोफत काढून देण्यात येईल. पांढऱ्या शिधापत्रकाधारकांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड, फोटो, मागील 3 महिन्याचं लाईट बिल, शेजाऱ्यांचं आधार कार्ड, अपडेट केलेलं पासबुक आणावं.
महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी केलं आहे. देशातील कोट्यवधी हिंदू बांधवांच्या भावना दुखवणारं वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं ठाण्यात बुधवारी तीव्र आंदोलन करण्यात आलं. यावेळी स्वामीनारायण मंदिरातील साधू महोदय, ह.भ.प. एकनाथ सदगीर आदींसह अनेक हिंदुत्ववादी नागरिक सहभागी झाले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषण करताना हिंदूंबाबत गरळ ओकली. राहुल गांधी यांनी केलेल्या या द्वेषपूर्ण विधानामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच ठाण्यातील जांभळी नाका, रंगो बापूजी चौक येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं उग्र निदर्शनं करण्यात आली. यावेळी भारत माता की जय, जागो हिंदू जागो अशा घोषणा आणि हमे गर्व है हम हिंदू है असे फलक झळकवत राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. मी वारकरी संप्रदायातर्फे आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे दोन शब्द किंवा निषेध असा व्यक्त करू शकतो की राहुल गांधी यांनी संसदेमध्ये जे हिंदूंच्या बद्दल दुर्वाक्य अशा प्रकारचे ते बोलले की हिंदू हे हिंसावादी असं ते बोलतात. या काँग्रेस लोकांची पहिल्यापासूनची परंपरा अशी की जसे सुशील कुमार शिंदे म्हटले होते की हा बहु आतंकवाद आहे किंवा पी चिदंबर म्हटले होते हा हिंदू आतंकवाद आहे, यांच्या परंपरेत यांनी आतापर्यंत सतत हिंदूंचा द्वेष केलेला आहे. आणि म्हणून मी माझ्यातर्फे वारकरी संप्रदाय परंपरा यातर्फे निषेध व्यक्त करतो की या राहुल गांधीने किंवा त्याच्या विचाराच्या लोकांनी जर तुम्हाला हिंदूंचा द्वेष करायचा असेल तर तुम्ही या देशात राहू नये, तुम्ही या देशात राहण्याच्या लायकीचे नाही. तुम्हाला कुठेही या हिंदुस्थानामध्ये रस्त्यावर हिंदू फिरू देणार नाही. एकदा हिंदू खवळला तर पुढे तुम्हाला या ठिकाणी फिरणं, सभा करणं आणि मुश्किल होणार आहे. तेव्हा तुम्ही जाहीर माफी मागावी असं मी माझ्यातर्फे बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या नवीन रेल्वे स्टेशनबाबत बुधवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या समवेत झालेल्या बैठकीत नवीन ठाणे रेल्वे स्टेशनच्या परिचालन क्षेत्रातील सर्व कामं रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं करण्यात येतील अशी ग्वाही देण्यात आली आहे. त्यासाठी लागणारा निधीही रेल्वे मंत्रालय देईल असं रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकारामुळे महापालिकेचे अंदाज 185 कोटी वाचण्यास मदत होणार आहे. दिल्लीत रेल भवन येथे झालेल्या या बैठकीस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपस्थित होते. ठाणे येथे मनोरुग्णालयाच्या जागेत ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे परिचालन क्षेत्रातील ट्रॅक बांधणं, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम करणं आदी अनुषंगिक कामं रेल्वेकडून तर परिचालन क्षेत्राच्या बाहेरील डेक आणि रॅम्प आदी अनुषंगिक कामं स्मार्ट सिटीच्या वतीनं करण्यात येणार आहेत. ही कामं जलदगतीनं व्हावीत आणि रेल्वे मंत्रालयाच्या स्तरावर तातडीनं निर्णय व्हावा, तसंच परिचालन क्षेत्रात करण्यात येणारी कामं रेल्वे मंत्रालयानं त्यांच्या निधीमधून करावीत यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीस महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकल्पाविषयीची पार्श्वभूमी मांडली. या प्रकल्पामुळे ठाणे शहराला कसा फायदा होणार आहे याची माहिती दिली. त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी परिचालन क्षेत्रामध्ये जी कामं करण्यात येणार आहेत ती सर्व कामं रेल्वे मंत्रालयानं त्यांच्या निधीमधून करण्याची विनंती केली. त्यांनी केलेली विनंती त्वरित मान्य करून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे परिचालन क्षेत्रामध्ये करण्यात येणारी कामं ही रेल्वे मंत्रालय यांच्या निधीतून करेल. या कामासाठी भविष्यात होणारी भाववाढ आणि त्या कामासाठी लागणारा अतिरिक्त निधीही रेल्वे मंत्रालय करेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर परिचालन क्षेत्राच्या बाहेर ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी मेट्रो प्रकल्पाचं काम सोडून उर्वरित कामाकरिता रेल्वेच्या ना हरकत घेण्याची तरतूदही रद्द करण्यात यावी या खासदार द्वयींची मागणीही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्य केली.